तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर वीर गावच्या हद्दीत धावत्या कारने घेतला पेट, दुर्घटनेत कार जळून खाक. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. रत्नागिरीत प्रथमच अखिल मराठा महासंमेलनाचे आयोजन, 18 आणि 19 जानेवारीला संपन्न होणार महासंमेलन. आणि लांजा येथे गायक मोहम्मद रफी यांचा जन्मदिन साजरा, संगीत सह्याद्री मार्फत सदाबहार गीतांचा कार्यक्रम संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर वीर गावच्या हद्दीत अलिबागहून मालवणच्या दिशेने जात असताना पहाटेच्या सुमारास फॉक्सवॅगन या चालत्या कारने अचानक पेट घेतला. या कारमध्ये एकूण 3 प्रवासी प्रवास करीत होते. कारनं अचानक पेट घेतल्याने गाडीतील चेतन ठोंबरे, हिमांशू तिवारी, मल्हार निकम हे 3 प्रवासी तात्काळ कार बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. घटनास्थळी महामार्गावर पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाल्याने काही तासातच आग आटोक्यात आणण्यात यश आलं. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पेट घेतलेल्या गाडीची आग विझवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडी मात्र जळून खाक झाली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील दाभोळमधल्या अरिफ बामणे यांनी मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा बोट दुर्घटनेतील सुमारे 35 जणांचा जीव वाचवला असून अरिफ बामणे हा त्या बुडणाऱ्या लोकांसाठी देवदूत ठरलाय. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आरिफ यांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेत त्याचा सत्कार केला. यावेळी धीरज पावसकर, अनिश खंडागळे, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते. आमचे आरिफ बामणे आहेत, जे परवा गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटाच्या मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एक देवदूत म्हणून त्या ठिकाणी धावून गेले आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं. 30 ते 35 लोक ज्या अवलियांनी ज्या आमच्या आरिफ आहेत त्या ठिकाणी वाचवली. या 35 लोकांमध्ये सर्व धर्मातले लोक होते आणि असा हा देवदूत सगळ्याच लोकांना वाचवणारा हा माझ्या कोकणातला आहे, आमच्या दाभोळचा आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी आज त्याच्या मुंबईच्या घरी मी आलो. आमचे सगळे बामणे कुटुंबीय राहतात. आज त्याच्या प्रचंड त्याच्या पाठीमागे सगळे लोक त्याचा सत्कार करतायत, परंतु कशाचाही विचार न करता त्या माणसानं आपल्या जीवाची पर्वा न करता 35 माणसांना वाचवले आणि म्हणून त्याचा सत्कार करायला मी या ठिकाणी आलोय. असेच लोक या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये जन्माला यावी आणि त्यांनी समाजाची सेवा करावी यासाठी मी या आरिफला शुभेच्छा द्यायला आलोय. आणि आरिफच्या आयुष्यामध्ये त्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं समाजकार्य सुरू राहो, जे आमच्या कोकणच्या मातीमध्ये समाजकार्य आहे ते त्याच्या अंगामध्ये आहे आणि हा समाजकार्य सुरू राहावं अशी त्याला अल्लाह ईश्वर प्रार्थना. मी येतो ड्युटीतून येत होतो मुंबईकडे. 55 नंबरचा आपल्या बोलला होते. 84च्या मंदिरानंतर कॉल होता की इमर्जन्सी लवकर जायला पडेल की घटनास्थळी ऍक्सिडेंट एरिया होती. तिथून आम्ही 20 मिनिटाच्या अंतरावर होतो, पण ती स्पीड थोडा दिल्यानंतर ती 8 मिनिटाचं कंट्रोल होतं. त्या 8 मिनिटांना जायच्या पहिले आम्ही जसे गेल्यानंतर करंटच्या ऑपोजिट डायरेक्शनला बोट थांबवला आणि बचाव काम चालू.
रेस्क्यू ऑपरेशनला सगळ्यांना पहिले टार्गेट येत होतं की जो क्लोज असेल ना त्याला पहिले आम्ही रेस्क्यू करू. बस असं करून रेस्क्यू केलं. ते नजदीक क्लोज होते त्यांना पहिले रेस्क्यू त्याच्यानंतर मग स्पोर्ट थोडं सापड फोन बोलतात 3-4-5 जेवढी पण माणसं होती आमच्या पॉसिबल होते तेवढं आम्ही त्या रेस्क्यू केलं. 20 ते 25 जणांचा रेस्क्यू केला. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारनं सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना 1500 रुपये मिळतील. दरम्यान निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार असं विचारलं जात होतं. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नेमकी माहिती दिली आहे. पाहूयात. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे. माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा. आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. अखिल मराठा फेडरेशनने 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी रत्नागिरी येथील हॉटेल विवेक येथे अखिल मराठा महासंमेलन आयोजित केले आहे. देशातील 55 मराठा मंडळांचे 2000हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सहआयोजक येथील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ आहेत. संमेलनाच्या निमित्तानं ॲडव्होकेट सतीश माने शिंदे, इंद्रजित सावंत, प्रज्वल चव्हाण, विश्वास नांगरे पाटील, वैशाली जोंधळे, सुरेश हावरे, उज्ज्वल साठे अशा अनेक नामवंत व्यक्ती रत्नागिरीत येणार आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रम, उद्बोधक परिसंवाद, व्याख्याने, उद्योजकांच्या मुलाखती यांचे आयोजन करण्यात आले आहे. विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, प्रचार प्रमुख संतोष तावडे, सल्लागार सतीश चाळवी, मराठा मंडळाचे अप्पा देसाई आणि सचिव प्रताप सावंत देसाई उपस्थित होते. अखिल मराठा संमेलन 2025 याचं आयोजन रत्नागिरीमध्ये 18 जानेवारी व 19 जानेवारीमध्ये होत आहे. स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी फेडरेशनची स्थापना 2015 साली केली. आपला मराठा समाज हा एकत्र एका छताखाली यावा, एका ध्वजाखाली यावा, हा उदात्त उद्देश ठेवून त्यांनी या फेडरेशनची स्थापना केली. आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे सध्या आणि भारत देश महासत्ता होत असताना ज्या मराठ्यांनी रणांगण जसं गाजवलं तसंच आपली देशाची आर्थिक उन्नती होत असताना, देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपलाही त्यामध्ये सिंहाचा वाटा असावा हा उदात्त हेतू ठेवून ज्या फेडरेशनची स्थापना झाली त्या फेडरेशनचं काम क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने
पुढे न्यायचं काम आम्ही रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा येथे करणार आहोत. आणि हे फेडरेशनची जी स्थापना झाली, हे जे संमेलन आहे हे यशस्वी करण्यासाठी आज आम्ही गावागावात बैठका आयोजित करतोय. आम्हाला मराठ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय आणि हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल. अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरी 2025 साठी नियोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये तीन चर्चासत्र आयोजित केलेली आहेत. चर्चासत्र पहिल्या दिवशी शनिवार 18 रोजी दुपारी 3:30 वाजता पहिला चर्चासत्र असणार आहे. इतिहासाच्या कोंदणातून वेद मराठ्यांच्या भविष्याचा. ह्या चर्चासत्राला आपल्याला ॲडव्होकेट माने शिंदे साहेब, उज्ज्वल चव्हाण साहेब आणि इतर मान्यवर व्यक्ती आपल्याला चर्चासत्रामध्ये लाभणार आहेत. तसेच दुसऱ्या दिवशी जे चर्चासत्र असणार आहेत रविवारी, त्याच्यामध्ये विषय असणार आहे आजचे जिजाऊ. ह्याच्यामध्ये सुद्धा बराले मॅडम आणि आणखी थोर महिला व्यक्ती आपल्याला लाभणार आहेत. तसेच तिसरे हे असणारे चर्चासत्र अभियान उद्योजकतेचे. ह्या चर्चासत्रातसुद्धा सुरेश हावरे साहेब, त्याच्यानंतर असे बरेचसे 2-3 उद्योजक आपल्याला आहेत. सुरेश हावरे साहेबांनी नक्की सांगितलेले मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे आणि आणखीन काही उद्योजक येणार आहेत. अशी चर्चासत्र आम्ही करणार आहोत, तिथे घेणार आहोत. लांजा येथील संगीत सह्याद्री प्रस्तुत महान गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सदाबहार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. गायक मोहम्मद रफी यांची सुनहरी यादे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत सह्याद्री हे 12 वर्ष मोहम्मद रफी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गायनाचे कार्यक्रम आयोजित करत आहे. सुनहरी यादे या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आला. तसेच साने गुरुजी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. यावेळी संगीत सह्याद्रीचे अध्यक्ष विनायक पाटोळे, उपाध्यक्ष यासीन नेवरेकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नाट्य कलाकार अमोल रेड्डी, चंद्रकांत परवडी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक ज्येष्ठ भजनकार अरुण डांगे, नाटक कलाकार मयू बामणे, दत्तू कुरूप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक गायकांनी आपल्या मधुर आवाजात मोहम्मद रफी यांची गाणी गायली. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.